मी चालले शेतामध्ये पालक आणण्यासाठी आणि बघा रस्त्यात ही विहीर आहे आमची, किती खोल आहे बघा. आणि पावसाळ्यामध्ये पूर्ण विहीर पाण्याने भरलेली असते. आणि विहिरीच्या बाजूला छान असं दत्ताचं छोटंसं आम्ही मंदिर बांधलेलं आहे उंबराच्या झाडाखाली, खूप सुंदर असं. आणि आम्ही त्याची फोटो आहे आणि याची पूजा केली जाते सकाळ संध्याकाळ. आणि मी चाललेले बाजूलाच शेत आहे, तिकडची सांगितलं मस्त मस्त ताजा ताजा पालक आणूया आणि छान असं पनीर बनवूया, म्हणजेच पालक पनीर. तर संध्याकाळची वेळ झालेली आहे, सूर्य मावळतीला आलेला आहे बघा, किरणं कशी येतात ती. आणि इथे बघा मस्त असा फ्रेश पालक आहे छानपैकी. हे पालकाचं शेत आहे बघा, मस्त असा ताजा ताजा. आणि इथे आहे ही मेथी, ती पण मस्त अशी ताजी ताजी छोटी छोटी आहे. हा आहे तांदूळाची भाजी, म्हणजे पालेभाजी सांगतात. ही चवीला खूप सुंदर लागते, चविष्ट. तर ही पालेभाजी आहे ती बघा. आणि ही आहे कोथिंबीर, आणि छोटीशी आहे सध्या तरी. तर आता मी पालक आहे तो पालक काढून घेते. हे बघा मस्त असं कवळा कवळा छानपैकी पालक आहे. आणि जेव्हा आपण अशी फ्रेश फ्रेश भाजी काढून करतो तेव्हा त्या भाजीला चवही खूप छान येते. किती छानसा फ्रेश पालक आहे. आणि जेव्हा ताजा असतो तेव्हा त्याची पानं ही कडक असतात पालकाची. बघा एवढा असा पालक घेतलेला आहे. आणि आता मी चाललेली आहे घरी. बघा पालक आणलेला आणि मी स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. आणि खालची त्याची मूळ आहे ती काढून टाकलेली आहे. तर पालक आहे ती मी मध्ये 2 भाग करते, म्हणजे आपल्याला शिजवायला एकदम सोपं जाईल पातेल्यामध्ये. येथे मी गॅसवर पाणी गरम करत ठेवलेलं आहे. तर अगोदर आपण पालक आहे ते 4 ते 5 मिनटं मध्यम गॅसवर शिजून देऊया. सर्व पालक हा मी पातेल्यामध्ये टाकलेला आहे. बघा पालक छान असा शिजला आहे 3 ते 4 मिनटामध्ये. आता मी हे पाणी आहे ते काढून टाकते आणि पालक घेते. तर गॅस पण मी बंद केला. आता इथे मी पालक टाकून घेते ताटामध्ये, म्हणजे पालक आहे तो थंड होईल. तर पालक थंड होईपर्यंत इथे मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेते. आणि त्यामध्ये मी हे पनीर घेतलेलं आहे, जवळजवळ 150 ग्रॅम एवढे मी पनीर वापरते. आणि असे त्याचे मी तुकडे केलेले आहे, म्हणजे क्यूब करून घेतलेले आहे. तर आपल्याला हे मध्यम गॅसवर 2 ते 3 मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे. मी मस्त असे फ्राय करून घेते. फ्राय केल्यामुळे ते चवीलाही छान लागते आणि एकदम मस्त असं मऊसूद लागते. मस्त असं पनीर फ्राय झालेलं आहे. तर आता मी ते गरम पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आणि गरम पाण्यात टाकल्यामुळे ते मस्त असं सॉफ्ट होते. तर आता मी सर्व पनीर आहे ते गरम पाण्यामध्ये टाकून घेते. तर त्याच कढईमध्ये आता मी हे कांदा चिरलेला आहे आणि टॅमॅटो, 2 मिरची घेतलेले आहेत आणि 2 ते 3 छोटे छोटे आल्याचे तुकडे घेतलेले आहेत. आणि त्यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि काजूचे तुकडे घेतलेले आहेत. ते आता मस्त असे आपण फ्राय करून घेऊया 2 ते 3 मिनटं, म्हणजे व्यवस्थित असे शिजवून घेऊया ग्रेव्ही करण्यासाठी. ह्यामध्ये काजूचे तुकडे टाकायचे, म्हणजे ग्रेव्हीला छानशी चव येते. हे बघा आता इथे मी जो पालक आहे तो छान असा थंड झालेला आहे, तर मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते. आणि जे ग्रेव्हीसाठी आपण टॅमॅटो कांदा जे फ्राय केलेलं होतं ते सुद्धा मी मिक्सरमध्ये टाकून घेते. त्यामध्ये आता मी थोडंसं पाणी टाकून घेते आणि छान असे आपण त्याची बारीक पेस्ट तयार करून घेऊया. ते बघा मस्त अशी पेस्ट तयार झालेली आहे.
अशीच आपल्याला पेस्ट हवी पालक पनीर करण्यासाठी. तर आता इथे मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी बटर टाकून घेते. 1.5 टीस्पून एवढं मी बटर टाकलेलं आहे. तर बटर टाकल्यामुळे आपल्या पनीरला खूप छानशी टेस्ट येते. आणि 2 असे तेजपत्त्याची पाने टाकलेले आहेत. आणि गॅस एकदम कमी ठेवलेला आहे, कारण की आपण मसाले टाकणार आहे. तर जास्त मीडियम ठेवला तर मसाले करपले जातील. तर हळद टाकलेली आहे मी, त्यामध्ये जिरा पावडर, धना पावडर आणि गरम मसाला टाकलेला आहे किचन किंगचा 1/2 टीस्पून. आणि सर्व प्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे हे बघा. आणि छान असं मी मस्त असं मिक्स करून घेते. आता त्यामध्ये जे आपण ग्रेव्ही बनवलेली आहे पालकची ती टाकून घेते आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकून घेऊया. भांडं धुवून पाणी टाकून घेतलेलं आहे. बघा किती सुंदर अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे पालक पनीरची. चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं. आता जे पनीर आहे आपण पाण्यात टाकलेलं होतं ते मी काढलेलं आहे पाण्यातून आणि ते आता आपण टाकून घेऊया ह्यामध्ये आणि मिक्स करून घेऊया. छानशी उकळी फुटत चाललेली आहे. तर मी थोडीशी अशी कस्तुरी मेथी घेतलेली आहे, तर ती हातावर थोडीशी स्मॅश करते आणि ती पण टाकून देते. त्यामुळे आपल्या पालक पनीरला छानशी टेस्ट येते. त्याचप्रमाणे मी दुधावरची मलाई टाकते. मलाई छान लागते. दुधावरची मलाई जेव्हा आपण अशी पालक पनीरमध्ये टाकतो तर मी ती टाकून घेते. फ्रेश मलाई पण तुम्ही टाकू शकता. मी दुधावरची आता मलाई टाकून घेते आणि छान असं मस्त असं मिक्स करून घेते. बघा मस्त असं आपलं पालक पनीर तयार झालेलं आहे छानपैकी. हे तुम्ही बटर रोटी, नान, चपातीबरोबरही छान लागते. आणि पालक पनीर ही बहुतेकांची फेवरेट अशी भाजी आहे. ते बघा मस्त अशी आपली पालक पनीर तयार झालेली आहे. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ती नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि नव्या समाजाचा तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा.